कॉलनीमधील चिल्ड्रन्स पार्क येथे डाव्या हाताला वळताना मध्येच एक मस्जिद उभारण्यात आली असून ती रोडवर असून त्यामध्ये अतिक्रमण केले आहे। या मशिदीचे बांधकाम करून वळणावरती अपघात वळण क्षेत्र तयार झाले असून कित्येकदा अपघात होऊन नागरिक जखमी व अपंग देखील झाले आहेत। पलीकडून येणारी गाडी दिसत नसून भीषण अपघाताला नागरिक बळी पडत आहेत। त्यातच बरोबर कॉलनीमधील नागरिकांना महानगरपालिका अतिक्रमण विभागाला वारंवार निवेदित केले असून देखील मनपाचे काही संगनमत आहे का, हा प्रश्न आता नागरिकांना सतावत आहे। अजून किती बळी घेणार हे अतिक्रमित जागा व काय करणार आता महानगरपालिका आयुक्त हे पाहण्यासारखे राहील। मी डॉक्टर संजय कदम, मी टिळके कॉलनीतील प्राप्ती वुमन स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गायनेकोलॉजिस्टमध्ये काम करत आहे। साधारणतः माझे हॉस्पिटल 2009 पासून हे सुरू आहे। तर माझ्या रस्त्याच्या समोरच बाजूलाच कोपऱ्यामध्ये एक छोटासा 5x5चा रस्त्यामध्ये थडगा होता। तो हळूहळू अनधिकृत वाढत जाऊन अतिशय मोठं एक 25x25 असं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि ते अतिशय रस्त्यात मधोमध आहे। रस्त्यात आत्ताच नवीन केलेल्या डांबरीकरणाच्या मधोमध ते आहे आणि त्यामुळे रस्त्याचं डांबरीकरण होऊ शकत नाही आणि तो अतिशय अगदी कॉर्नरलाच अनेक गजबजलेल्या असलेल्या अनेक हॉस्पिटलांच्या नेल्सन हॉस्पिटल आणि प्राप्ती हॉस्पिटलच्या मध्ये असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो। अनेकदा कित्येकदा अपघात सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत। तर याबाबत महापालिकेमध्ये माहिती पण आहे आणि त्यामुळे तो अनधिकृत असल्याचे सुद्धा आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि तो बऱ्याचदा तो काढण्यात येणार आहे अशी आम्हाला माहिती देण्यात आलेली आहे। परंतु कित्येक वर्षापासून तो अजून अनधिकृत स्थळ हे शांततेने काढण्यात यावे अशी आम्ही विनंती करत आहोत। तर यामध्ये महापालिकेने सुद्धा आम्ही महापालिकेला प्रशासनाला आम्ही सहकार्य करू। धन्यवाद। सर, यामध्ये किती वर्षांपासून आपण तक्रार देऊन देखील महापालिकेने अद्याप काही कारवाई केली नाही? अनेक वेळा बऱ्याचदा आमचे तिथल्या पूर्ण लोकल या टिळके कॉलनीतल्या आमच्या ओम सांस्कृतिक मंडळ म्हणून आमची रहिवाशांची एक संघटना आहे, त्यांच्या मार्फत आम्ही अनेकदा तिथे तक्रारी केलेल्या आहेत आणि निवेदनं सुद्धा दिलेली आहेत। पण अद्यापपर्यंत ते अनधिकृत स्थळ हलवण्यात आलेलं नाही आणि आजही ते रस्त्यात अडथळा करतंय। साधारण किती अपघात झाले सर यामुळे? काही अनेकदा आता गेल्या 8-10 वर्षामध्ये एक 5-10 दरवर्षी एखादा अपघात होतो, कारण अतिशय ब्लाइंड स्पॉट तिथे निर्माण झालेला आहे आणि अचानक समोरून येणारी गाडी आणि कार वेगात असल्यामुळे अनेकदा अपघात येतात। लोक चालायला जातात, त्यांना अचानक गाडीने धक्का लागलेला आहे आणि ऍक्सिडेंट झालेला आहे। निश्चितच सर, या माध्यमातून आपण अधिकाऱ्यांना काही विनंती किंवा काही ते आदेश द्याल किंवा काही माहिती? मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करेल की यामध्ये जे तथ्य तपासून योग्य ती उचित कारवाई करून रस्ता मोकळा होईल याची व्यवस्था करावी अशी मी विनंती करेन। मी डॉक्टर मंदार वैद्य, इथे नेल्सन हॉस्पिटलचा डायरेक्टर आहे। आमचं लहान मुलांचं हॉस्पिटल आहे आणि 2011 पासून आम्ही इथे हॉस्पिटल चालवतोय। तर तेव्हापासून हा आमच्या समोर जो दर्गा आहे तो इल्लीगल पद्धतीने तेव्हा आमच्या आधीपासूनच इथे आहे आणि तो अगदी रस्त्याच्या टर्निंग पॉइंटला म्हणजे तिथे पुढे टी जंक्शन जिथे तिथेच तो त्यांनी बांधल्यामुळे बऱ्याच वेळा समोरून गाडी येताना ब्लाइंड टर्न असल्यामुळे दिसत नाही आणि तिथे अनेक वेळा अपघात झालेले आहेत। आम्ही अनेक वेळा कॉर्पोरेशनला तक्रारी केल्या आहेत पण कोणी त्याची दखल घेतली नाही। आमचं धार्मिक स्थळ आहे त्यामुळे आमचं त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे, पण ज्या पद्धतीने तो बांधलाय कोणाचंही परमिशन किंवा कॉर्पोरेशनची परमिशन न काढता डायरेक्टली तिथे जाऊन जो बांधलेला आहे त्याबद्दल आम्हाला ऑब्जेक्शन आहे आणि आमची अशी इच्छा आहे की कॉर्पोरेशननी त्याची दखल घ्यावी आणि तो तिथून काढून दुसरीकडे त्यांना जागा देऊन त्यांना शिफ्ट करावं अशी आमची इच्छा आहे। सर, साधारण कॉर्पोरेशनने आपण याची वारंवार कंप्लेंट देखील केलेली आहे, अद्यापही दखल घेतली जात नाही, यामुळे काही आक्रोश आपला किंवा काही? हो, आम्हाला ते आता गेले 11 वर्ष, मी तर 11 वर्षापासून आहे पण माझ्या आधीपासून इथे कॉलनीतली बरीच लोक आहेत ज्यांनी पूर्ण लीगल केस तयार केलेली आहे अगेन्स्ट दिस दर्गा। पण त्याबद्दल कॉर्पोरेशनने अनेक वेळा इथल्या लोकांनी रिप्रेझेंटेशन्स केलेले आहेत कॉर्पोरेशनला। एकदा पूर्वी मेयर पण इथे येऊन बघून गेलेले आहेत पण पुढे काहीच झालं नाही। अनफॉर्च्युनेटली कोणीच काही ऍक्शन घेतली नाही।
हे असे इलिगल स्ट्रक्चर जर का असेच राहिले तर कसं काय चालायचं? मग काहीतरी तिथे आपली न्याय व्यवस्था पाहिजे ना. त्यामुळे आमची विनंती आहे कॉर्पोरेशनला की याबद्दल आता लवकरात लवकर निर्णय घ्या आणि तुम्ही काहीतरी याची व्यवस्था करा दर्ग्याची. वृत्तसंकलन विभाग, लक्ष न्यूज, नाशिक.